बारामती तालुक्याच्या जिरायती भागांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। बारामती तालुक्याच्या जिरायती भागांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। गेल्या 4-5 दिवसापासून शिरसुफळ, साबळेवाडी, उंचवडी, सुपे, कारकेल परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। अज्ञात चोरटे जागोजागी दिसू लागल्यानं लोक दहशतीखाली आहेत। पारवडी, शिरसुफळ परिसरात, खंडोबानगर परिसरात काही अज्ञात संशयित चोरटे दिसून आल्यानं ही दहशत आणखीनच वाढली। दिनांक 11 सप्टेंबर संध्याकाळच्या वेळी दूध घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्यानं या दहशतीत आणखीनच वाढ झाली। त्याच दिवशी गोलांडवाडी येथे दुपारी संतोष गोलांडे यांच्या घराशेजारी पितृ पंधरवाड्यातील भरणी श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता। मात्र संतोष गोलांडे यांचं घर दिवसाढवळ्या शेजारी अनेक लोक असताना देखील फोडलं आणि त्या घरातील सामानाची उचकापाचक केली। त्या ठिकाणी चोरट्यांना काहीच सापडलं नसलं तरी चोरट्यांचं धाडस किती वाढलेलं असा प्रश्न नागरिकांना पडलाय। दिनांक 11 सप्टेंबरची रात्र या परिसरातील लोकांसाठी अगदी डोळ्यात तेल घालून जागी राहण्याची रात्र ठरली। अखेर पोलिसांना देखील बोलवण्यात आलं। पोलिसांनी पथक देखील या ठिकाणी गस्त घालत होती। शिरसुफळ परिसरातील व पारवडी परिसरातील काही दरवाजांच्या कड्या कापल्याचं दिसून आल्यानं लोकांनी सांगितलं तर दत्तवाडी, गोसावी वस्ती, धवडे वस्ती, गावडे वस्ती परिसरात अज्ञात वाहनं दिसून आल्यानं यामध्ये चोर आल्याची चर्चा सुरू झाल्यानं लोकांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली। दरम्यान उंडवडी, सुपे, अक्षय गवळी यांचे दूध घेऊन निघालेली पिकअप गाडी 8:30 वाजण्याच्या सुमारास उंडवडी, सुपे हद्दीतून वन विभागाच्या हद्दीमार्गे साबळेवाडी परिसरात जात असताना पिकअप गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि काचा फोडण्यात आल्या। चालकानं प्रसंगावधान राखत गाडी तशीच चालू ठेवली आणि गाडी थांबवली नाही। त्यामुळे पुढील प्रकार टळला। मात्र गेल्या 5-6 दिवसांपासून चोरांच्या दहशतीमुळे हैराण झालेले लोक आणखीनच घाबरले। दरम्यान या सर्व घटनेची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली असून त्यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर या संदर्भात आवाहन करणारी पोस्ट केली आहे। नागरिकांना विनंती आहे की कृपया आपल्या परिसरामध्ये एखादे नंबर प्लेट नसणारं वाहन आढळल्यास तातडीनं परिसरातील नागरिकांना तसेच जवळच्या पोलीस स्टेशनला तातडीनं संपर्क साधावा। माझी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की या परिसरामध्ये सातत्यानं घडणाऱ्या चोरीच्या घटनेनं नागरिकांमध्ये घबराट पसरली। चोरटे दिवसाढवळ्या घरफोड्या करत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे। तरी आपण कृपया विषयाचं गांभीर्य समजून घेऊन तातडीनं कारवाई करावी। या चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करून गृह खात्यानं नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे।